नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तसेच पालक, मी डॉक्टर विशाल खडसे, जिल्हा माधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आपला फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, आणि जर तुम्हाला आमच्या फ्री व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन सुद्धा तुम्ही जॉईन होऊ शकता, जेणेकरून जी काही आम्ही महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत म्हणजे त्या ग्रुपवरती टाकू ती तुमच्यापर्यंत इझिली 2025 ची ऍडमिशन रिगार्डिंग पोहोचेल। ओके, तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूयात। बघा, थंबनेलवर तुम्ही बघितलंच असेल, एमसीसी 15%, बरोबर आहे। ऑल एमसीसी 15% असेल, डीम्ड कॉलेज असतील, CCC असेल, तसं तुमचं 85% असेल, किंवा तुमचं AIQ असेल, IQ असेल, हे सर्व जे कोटे आहेत, हे जे सर्व एजन्सी आहेत, तर याच्यावर सर्व प्रकारे काउन्सिलिंग होते। ओके, मग ते काउन्सिलिंग कशा प्रकारे होते आणि एवढे ज्या काउन्सिलिंगचे प्रकार आहेत, कोणत्या कोर्ससाठी कोणत्या स्कोरनुसार कोणत्या राज्यामध्ये कोणत्या काउन्सिलिंगवर कशा प्रकारे कोण्या विद्यार्थ्यांनी काउन्सिलिंग केली पाहिजे। ओके, तर बरेच विद्यार्थी पालक येतात जेव्हा ऑफिसला, तर आमच्या ऍप्लिकेशन फॉर्मवर सर्व गोष्टी मेन्शन असतात स्टेट वाईज। तर त्यांना असं, आता प्रत्येक विद्यार्थ्यांना पालकांना 99% असं माहिती असतं की महाराष्ट्रामध्ये फक्त काउन्सिलिंग होते। ओके, ऑल इंडियाचं वगैरे हे त्यांना जास्त त्याबद्दल नॉलेज नसतं, बरोबर आहे। जेव्हा आम्ही त्यांना सांगतो सर यांचं असं सेपरेट असते, याची काउन्सिलिंग वेगळी होते, याची काउन्सिलिंग वेगळी होते, तर याबद्दल आपण थोडक्यात एकदम जे काय आहे ते एक्सप्लेन करून तुम्हाला मी सांगणार आहे, बरोबर आहे। सर्वात आधी बघूया आपण एमसीसी। हे बघा, एमसीसी द्वारे जी काउन्सिलिंग होती ती ऑल इंडिया 15%, ही MBBS आणि BDS साठी होती, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी, बरोबर आहे। ज्याचा रँक एकदम रँक सुद्धा चांगला आहे आणि स्कोर सुद्धा चांगला आहे, हे विद्यार्थी 15% मध्ये MBBS BDS साठी या काउन्सिलिंग व या याच्यावरती साइटवर जाऊन तुम्ही ऍप्लिकेबल करू शकता। ओके, जेणेकरून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिळण्याचे जास्त चान्सेस इथं वाढत असतात, बरोबर आहे। नंतर आहे 100% डीम्ड कॉलेज। 100% डीम्ड कॉलेज म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांना कमीत कमी स्कोर आहे, आता 200 पासून स्कोर आहे, मिनिमम 200 स्कोर आहे, पण त्या विद्यार्थ्याचं बजेट आहे एक वार्षिक कमीत कमी 16 ते 17 लाख पर इयर फीस तो भरू शकतो। अशा विद्यार्थ्यांसाठी MBBS चा पर्याय काय आहे, डीम्ड मेडिकल कॉलेज, जे 100% प्रायव्हेट आहे। तर अशा विद्यार्थ्यांनी तिथे जाऊन ऍप्लिकेबल करून त्याला जे काही डिपॉझिट आहे ते सुद्धा MCC मध्येच होतं, हे 15%, आणि डीम जे आहे हे 100% प्रायव्हेट कॉलेज। तर इथे जाऊन 2,05,000चा तुम्हाला तिथे त्यांना जो काय आहे ते डिपॉझिट पे करावं लागतं वेबसाईटला, जे आफ्टर काउन्सिलिंग रिफंडेबल असतं, आणि त्यानंतर तुम्हाला हे ऍडमिशन प्रोसेस होत असतं डीम मध्ये। ओके, आता त्यानंतर तुम्ही बघितलं असेल की IQ असेल, AIQ असेल, आणि 85% जे आहे तर ते CTCL असेल। तर आता आपण बघू 85% जे आहे, 15% जे आहेत ह्या IQ म्हणजे इन्स्टिट्यूट कोटा जे आहे, बरोबर आहे, ह्यासाठी 15% ह्या महाराष्ट्रासाठी जागा दिलेल्या आहेत, आणि 85% जे आहेत ह्या स्टेट जी काही CTCL आहे स्टेट थ्रू। आता स्टेट थ्रू याचा जागा होणार आहे 85%, तर ह्या सर्व मेरिट थ्रू तुमचं ऍडमिशन हे होत असतं। ह्याच्या जागा आहे त्या मेरिट थ्रू भरत असतात, जे काही कॅप राऊंड होतो त्या कॅप राऊंड थ्रू ह्या जागा भरत असतात, बरोबर आहे। आता ह्या 85 जागा असतात, म्हणजे ज्याला आपण IQ म्हणतो म्हणजे इन्स्टिट्यूट कोटा, तर त्याच्या 15% जागा असतात। 15% म्हणजे प्रत्येक कॉलेजला 15% जागा आहेत। ओके, तर हे जे IQ आहे हे कोण्या विद्यार्थ्यांनी भरायला पाहिजे, ज्या विद्यार्थ्यांना BAMS BHMS करायचे पण तो जस्ट क्वालिफाय आहे, कमीत कमी स्कोर त्या विद्यार्थ्यांना आहे, पण त्या विद्यार्थ्याचं बजेट आहे एक कमीत कमी 23 ते 24 लाख 25 लाखाच्या आसपास ज्या विद्यार्थ्याचं बजेट आहे, महाराष्ट्रामध्ये BAMS करायचं आहे, पण शासनाने जो काही नियमावली दिलेली आहे, जी फीस असेल त्याच्या 3 पट फीस, फॉर एक्झाम्पल जर 1.5 लाख पर इयर फीस असेल एखाद्या BAMS कॉलेजची, तर इंटू 3 म्हणजे तुम्हाला 4.5 लाख पर इयर फीस तिथं पे करावी लागते IQ कोट्यातून जर तुमचं ऍडमिशन जर झालं तर। ओके, हे जे 15% आणि जे आपण उरलेलं 85% आहे स्टेट कोटा, ज्या विद्यार्थ्यांना चांगला स्कोर आहे, मेरिट थ्रू ऍडमिशन घ्यायचं आहे, कॅटेगरी बेनिफिट सुद्धा तुम्हाला पाहिजे। ओके, तर त्यामध्ये 85% मध्ये त्या विद्यार्थ्यांनी जाऊन पार्टिसिपेट करायचं असतं, बरोबर आहे। तर आता नंतर मग AIQ काय, तर AIQ हे जे प्रायव्हेट कॉलेज आहेत महाराष्ट्रामध्ये, याच्या ज्या 15% जागा आहेत, तर त्याचं जे काही रजिस्ट्रेशन करून त्याला 52,000 रुपये डिपॉझिट पे करावं लागतं, आणि ज्या काय आहेत 15% जागा, हे IQ बघा, IQ वेगळं आणि AIQ वेगळं, बरोबर आहे।
ह्या वेगवेगळ्या आहेत. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट कोटा आहे आणि हे जे आहे हे इन्स्टिट्यूट कोटा. ते AIQ मध्ये सुद्धा याचं मेरिट जे 85% जे मेरिट जातं त्यापासून एक 15 ते 20 मार्कांनी AIQचं मेरिट हे कमी जात असतं. ज्या विद्यार्थ्यांना एक बॉर्डरवर मार्क्स आहेत, एकदम श्योरिटी नाहीये की आपल्याला 85% मधून मेरिट थ्रू ऍडमिशन होईल, तर मग त्या विद्यार्थ्यांनी दुसरा मार्ग म्हणजे AIQ हा चॉईस करायचा, जेणेकरून त्यांचं ऍडमिशन हे BMS BHMS ला इझिली होऊ शकतं. ओके, आता EECCC बद्दल आपण विचार केला तर EECCC म्हणजे BA MH चे 15% कॉलेज आहेत तर ते गव्हर्नमेंट कॉलेज असतील इंडियामध्ये आणि 85% जे आहेत जे 100% जे आहेत तर ते डीम्ड कॉलेज आहेत. डीम्ड कॉलेज जे आहेत BMH चे, जसं प्रवरा मेडिकल कॉलेज असेल, DY पाटील असेल, भारती विद्यापीठ असेल, असे जे कॉलेज आहेत त्याला आपण डीम्ड कॉलेज असं म्हणतो. ओके, हे जे आहे हे मार्क्स नुसार कुठं काय करायचंय, कशा पद्धतीने करायचंय, विद्यार्थी पालक हे गोंधळलेले असतात आणि यांना बऱ्याच याबद्दल जास्त नॉलेज नसल्यामुळं कुठे जरी काउन्सिलिंग केली, एखाद्या चुकीच्या ठिकाणी जर आपण गेलो आणि ती काउन्सिलिंग झाली तर पुढचं जे आपलं हे आहे म्हणजे पुढचं जे नियोजन आहे ते सर्व चुकतं. जिथं एखाद्या वेळेस तुम्हाला चांगला स्कोर असेल आणि तुम्ही डीमला गेलात किंवा MCC ला गेला, तिथं काही फायदा होत नाही. योग्य मार्गदर्शन करून योग्य कालावधीतच चांगलं ऍडमिशन कसं होईल आणि कमीत कमी स्कोर नुसार चांगल्या कॉलेजला प्लस स्कॉलरशिपच्या बेनिफिटवर ऍडमिशन कसं होईल यावर सुद्धा विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आता एवढे टाईप आहेत काउन्सिलिंगचे. विद्यार्थी कुठं MCC मध्ये जायचं, काही विद्यार्थ्यांना चांगला स्कोर असतो, बरोबर आहे, आणि डीम कॉलेजला ऍडमिशन घेतात, पण एखाद्या वेळेस त्यांना डीम कॉलेजला जाण्याची गरज नाहीये, बरोबर आहे, कारण त्यांचं मेरिट थ्रू सुद्धा ऍडमिशन होऊ शकतं. तर असेच काही कन्फ्युजन आहेत, अशाच काही गोष्टी आहेत. हे जर सर्व याचं तुम्हाला सविस्तर एक्सप्लेन करून सर्व गोष्टी एकदम तुम्हाला प्रॉपर करायच्या असतील, शेवटपर्यंत सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऍडमिशन प्रोसेस ही राबवून घ्यायची असेल तर आमच्या ऑफिसला एक वेळेस नक्की व्हिजिट करा किंवा खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर आहे तिथे जाऊन तुमचा कॉन्टॅक्ट करा. तुमचं सर्व प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळतील. आणि जर तुम्हाला एक वेळेस ऑफिसला व्हिजिट करायचं असेल तर नक्की करा, कारण ते जे काही तुमच्या शंका आहेत त्या सर्व क्लॅरिफाय होतील. ओके, आणि जर तुम्हाला काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर नंबर आहेत, नंबर कॉलिंग करा, ऑफलाईन ऑनलाईन पद्धतीने जॉईन करू शकता, बरोबर आहे. हा जर व्हिडिओ तुम्हाला खरंच महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल. ओके, आणि आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जे काही नवीन व्हिडिओचे अपडेट नोटिफिकेशन असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू, धन्यवाद.